नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांच्या वस्तू, मोबाईल, बॅगा चोरी करणाऱ्या सराईताला अटक केली आहे। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने सीबीएस परिसरात ही कारवाई केली। शरद शंकर जाधव राहणार दत्त चौक सिडको असे या संशयिताचे नावे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथकाचे विशाल काटे यांना शरद जाधव नावाची व्यक्ती रामकुंड परिसरात मोबाईल, भाविकांच्या वस्तू चोरी करत असल्याचे समजले। सीबीएस परिसरात वास्तव्य करीत दुपारी रामकुंड येथे फिरून ही व्यक्ती चोऱ्या करत होती। पथकाने सीबीएस परिसरात सापळा रचत संशयिताला रात्री ताब्यात घेतले। त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने शरद जाधव असे त्याचे नाव सांगितले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता रामकुंड परिसरात चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली। संशयिताकडून 30,000चे मोबाईल जप्त करण्यात आले असून संशयिताकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 क्रमांक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काटे, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक।